नमस्कार. मी प्रीतम पांढरे. काल जे 5 राज्यात निवडणुका झाल्या, त्यामध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, पुडुचेरी आणि आसाम या राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपला पश्चिम बंगाल आणि आसाम या 2 राज्यात जे मोठे घवघवीत जे यश मिळाले, ते बघता आता भारतातील 22 राज्यांमध्ये भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. तर पश्चिम बंगाल हे भारतातला असा भाग आहे जिथे आतापर्यंत मार्क्सवादी किंवा कम्युनिस्टांची जी सत्ता आणि त्यानंतर ममता बॅनर्जीची सत्ता, असं तिथं एकदम असं म्हणजे त्या म्हणजे सेक्युलरवादीच पक्षांचे आतापर्यंत तिथं वर्चस्व होतं. असं पहिल्यांदा झालंय जिथं हिंदुत्ववादी भाजपानं सरकार बनवले. तर मग तिथं ममता बॅनर्जींचं जे हारायचं मेन कारण किंवा त्यांचं जे पराभव होण्याचं जे काय कारण आहे, त्या 5 कारणाबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये जे ममता बॅनर्जींच्या हारण्याचं किंवा पराभवाचं पहिलं कारण ते मला वाटतं की तिथली जी प्रचंड अशी सत्ताविरोधी लाट, ज्यामध्ये ममता बॅनर्जींनी जे सत्तेचं जे त्यांच्या गैरउपयोग किंवा आपण म्हणू शकतो की तिथं सत्ता 15 वर्षाचं जे अँटी इन्कम्बन्सी होती, त्याच्या विरुद्ध जे एक मतदारांच्या किंवा नागरिकांच्या मनात जे रोष होता की अशा प्रकारे की कामधंदे नाही, मग पश्चिम बंगालमधल्या नागरिकांना बाहेरच्या राज्यात जावं लागतं, जसं की केरळ किंवा महाराष्ट्र. तर तिथं कामाची किंवा रोजगारच नाही, बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी ही एक मेन मुद्दा. सत्ता पलटण्याचं किंवा सत्ता विरुद्धची लाट यामध्ये मेन मुद्दा रोजगारी. दुसरं म्हणजे तिथं गुंडगिर्दी जी आहे ती ममता बॅनर्जीने खूप तिथं जास्त त्यांच्या ज्या 15 वर्षाच्या काळात आहे तिथं गुंडगिरी, म्हणजे त्याच्या अगोदर ही होती मार्क्सवादी जी संघटना होती, म्हणजे की डाव्यांचा जो पक्ष होता, ज्या कम्युनिस्ट म्हणून आपण, त्यांच्या काळात ही होती. मग ती तोडण्यासाठीच ममता बॅनर्जींना तिथे निवडून दिलं होतं. त्याच्यानंतर ह्यांनी पण तेच केलं. ते आणि त्यात अजून झालं असं की त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं सोडून त्यांनी जास्तच त्यात अजून जास्त आपण काय म्हणू शकतो की त्यात अजून भरच घातली, की कमी करायचं सोडून त्याने जास्त भर घातली. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं की पश्चिम बंगालमधल्या जे हिंदू आहेत, म्हणजे हिंदू नागरिक, त्यांच्यामध्ये एक असा समज झाला की टीएमसी जी पार्टी आहे म्हणजे ममता बॅनर्जींची, त्या पार्टी मुस्लिम तुष्टीकरण किंवा एका विशिष्ट समाजाला त्यांच्याकडून जास्त धरलं जाते, असं एक तिथल्या लोकांचा किंवा हिंदूंचा तिथल्या असा एक समज झाला. त्याच्यामुळे त्यांचं ते एक प्रभावाचं कारण असू शकतं. आणि आता ही SRI एक मध्ये झाली, ते SRI मुळेही म्हणतात की तिथं प्रचंड अशा प्रकारची ती SRI मध्ये 27 लाख म्हणजे लोकांचा मतदानच करू शकले नाहीत, असं एक तिथं म्हणजे हे झालेलं आहे, म्हणजे मतदानच करू शकले नाहीत. आणि त्यात 27 लाख 94 लाख होते, त्यातनं 27 लाख काहीतरी हे झालेत, म्हणजे त्यातनं बघा 75% किंवा 50% असे मुस्लिमांचे मतदार आहेत, मुस्लिम त्यांची नावं अशी कट झालीत, किंवा टीएमसीला जी ममता बॅनर्जींची पार्टी आहे त्याला जे मतदान करणारे त्यांची संख्या कमी झाल्याची असे एक तिथले महत्वाचे कारण आहे, की त्याच्यामुळेही हा पराभव झाल्याचं असं सांगण्यात येते. आता बाकीच्या बातम्याच्या चॅनलमध्ये आपण बघतोय की
जे आहेत मेन चॅनल मेन स्ट्रीम मधले, त्यातही असं सांगितलं जातं की SRI ही ममता बॅनर्जीला हा झटका बसलेला असणार आहे. तर तिसरं कारण की तिथं गुंडगिरी एक जास्त ममता बॅनर्जींच्या काळात जास्त झाली असं एक म्हटलं जाते तिथं. ते एक कारण असू शकतं असं एक म्हटलं जाते तिथे की गुंडगिरी जी आहे ती जास्त तिथं झाली. मध्ये एक गुंडगिरीच्या ह्याच्यातूनच एक मुसलमान आमदार आहे तिथे, काहीतरी नाव आहे त्यांचं, नाव लक्षात येईना माझ्या. त्यांनी काहीतरी असंच त्यांच्या काळात बलात्काराचं काहीतरी त्यांच्यावर केस होती, ते त्यांनी असं केलं. आणि ती एक गुंडगिरी एक. आणि चौथं कारण असं आहे तिथं की जे बेरोजगारी, ती बेरोजगारी तर होतीच, आणि त्याच्याबरोबर स्थानिक जी सुविधा असतात म्हणजे रस्ते किंवा बाकी त्यातही त्यांनी काय करू शकले नाहीत. आणि म्हणजे जे मूलभूत सुविधा आहेत त्यातही त्या कमीच पडल्या, म्हणजे रस्ते असू द्या किंवा लाईटची सुविधा. अशा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये अशी 75% गावे निघतील की जिथं अजून लाईटच नाही, अशी गाव आहेत तिथं. या म्हणजे देश स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण होऊन गेली, तरी अजून अशी गाव आहेत की जिथं अजून लाईटच नाही किंवा मूलभूत सुविधा आहेत. लाईट ही वगैरे आतापर्यंत तिथं व्हायला पाहिजे होतं, पण ते त्यांनी मार्क्सवाद्यांच्या काळात पण नव्हते, कम्युनिस्टांच्या, आणि ह्यांच्या 15 वर्षाच्या काळात त्या बी करू शकल्या नाहीत. ते एक कारण असू शकतं. आणि आता 5वं कारण बघायला गेलं तर 5वं कारण असं की तिथं जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांना कामाचा जो बेरोजगारी हा सगळ्यात मला वाटतं मेन मुद्दा. आणि 5वा मुद्दा म्हणजे गुंडगिरी. गुंडगिरी ही जास्त वाढली आणि बेरोजगारी. आता तिथली लोक म्हणजे ते काय करतात, 100-200 रुपये तिथं मिळतात वाटते. म्हणजे जे रोजगार करणारी जी लोक आहेत तिथं 100-200 रुपये बाहेरच्या राज्यात, आता समजा महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रात त्यांना तिथं 200 रुपये, ती इथं 700-800 रुपये मिळतात. मग एवढा डिफरन्स, मग ती 3-3.5 हजार किलोमीटरचा प्रवास करत इथं येऊन ते इथं काय म्हणू आपण त्याला, इथं रोजगारासाठी येतात. ते एक त्यांना तिथं एक रोजगार न मिळण्याचं कारण 15 वर्षात त्यांनी कायच म्हणजे अशी मूलभूत सुविधा काय किंवा MIDC वगैरे असं काय आणू शकत, IT कुठलीही इंडस्ट्री तिथं लावलीच नाही त्यांनी. म्हणजे जी जसं कम्युनिस्टच्या काळात होतं तीच तिथं चालत आलं. ती एक हे झालं मला असं वाटतं. आणि मेन मुद्दा म्हणजे मुस्लिम तुष्टीकरणाचा एक त्यांच्यावर आरोप आहे ममता बॅनर्जीवर. तो एक मला वाटतं त्याच्यामुळे एक त्यांच्यावर तो पराभवाचं कारण असू शकते की त्यांच्यावर एक ते लावला जातो की मुद्दा मुस्लिम तुष्टीकरण त्यांच्याकडून, म्हणजे मुसलमानांना जास्त त्यांच्याकडून हे केलं जातं. म्हणजे जास्त मग काय म्हणू आपण त्यांना, मुसलमानांसाठी ते जास्त करतात, हिंदूंसाठी ते बघत नाहीत, असं एक त्यांच्यावर एक आरोप लावला जातो. त्यामुळे एक त्यांचा पराभवाचं कारण असू शकतं असं मला वाटतंय. तर ही 5 कारणं असल्यामुळे मला वाटतंय की ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला. तर काय तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला. माझ्या YouTube चॅनलचं नाव प्रीतम व्ह्यूज आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. धन्यवाद.